हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत बोरिफिन आधारित ग्रीन लुब्रिकंट माहिती यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. तर बोरिफिन आधारित ग्रीन लुब्रिकंट. तर बोरिफिन बोरॉन प्लस आयोडीन प्लस फ्लोरीन पासून बनवले नॅनो ऑडिटिव्ह DRDO आणि CSIRने मिळून हे ग्रीन लुब्रिकंट विकसित केले आहे. पुढे पाहूया. बोरिफिन आधारित ग्रीन लुब्रिकंट म्हणजे काय? तर साधारण लुब्रिकंट पेट्रोलियम किंवा खनिज तेलापासून बनते जे प्रदूषण करते. बोरोफिन ग्रीन लुब्रिकंट हे बायो ऑइल प्लस बोरिफिन नॅनोकण मिसळून बनवले आहे. त्यामुळे ते निसर्गाला हानी न करता यंत्रांना जास्त स्मूथ बनवते. यामध्ये महत्त्वाचे फीचर्स काय आहेत ते पाहूया. बनवणारी संस्था आहे CSIR आणि IIP देहरादून. CSIR, IIP देहरादून आणि DRDO. आधार वनस्पतीजन्य तेल आणि बोरिफिन नॅनो ॲडिटिव्ह. काम काय करते ते पाहूया. घर्षण 40% पेक्षा कमी करणे. उष्णता आणि झीज कमी होते. पर्यावरणपूरक आहे का? तर बायोडिग्रेडेबल आहे. पाणी किंवा मातीत मिसळले तरी विषारी नाही. वापर लष्करी टँक, विमान, मशीन, ऑटोमोबाईल इंजिन. महत्त्वाचे का महत्त्वाचे आहे हे? तर आत्मनिर्भर भारत. लष्करासाठी लागणारे लुब्रिकंट आता भारतातच बनतील. आयात कमी होईल. नेट झिरो 2070. कार्बन उत्सर्जन कमी करणारे तंत्रज्ञान आहे. S-400 टँक, विमान. DRDOने टेस्टिंगमध्ये याचा वापर केला. थंडीत पण गोठत नाही. कमी मेंटेनन्स आहे. यंत्राचे आयुष्य 2 पटीने वाढते कारण झीज कमी होते. प्रश्न कसे विचारले जातात ते पाहूया. तर CSIR आणि DRDOने विकसित केलेल्या पर्यावरणपूरक लुब्रिकंटचे नाव काय आहे? उत्तर आहे बोरिफिन आधारित ग्रीन लुब्रिकंट. पुढे पाहूया. बोरिफिन लुब्रिकंटमध्ये कोणते घटक असतात? तर बोरॉन, आयोडीन आणि फ्लोरीन नॅनोकण. तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर बोरिफिन ग्रीन लुब्रिकंट झाडांपासून बनलेले सुपर तेल आहे. यंत्र स्मूथ चालते. प्रदूषण होत नाही आणि सैन्यासाठी उपयुक्त आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.